हॅलो अँड वेलकम बॅक. आजच्या व्लॉगमध्ये माझ्या दिवसातले छोटे छोटे होम मेकिंग मुवमेंट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हालाही असे सिंपल आणि कोझी व्लॉग्स आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत एक स्पेशल रेसिपीही शेअर करणार आहे. तर आज मी या व्लॉगमध्ये बनवणार आहे मिसळ. त्याआधी मी सानवीचा टिफिन रेडी करतेय. तर सर्वात आधी मी बनवते लापसी. त्यासाठी मी 1 कप ब्रोकन व्हीट म्हणजे दलिया घेतला आहे. मग त्याला तुपामध्ये छान भाजून घेतल्यानंतर त्यात काही ड्रायफ्रुट्स ऍड केले आणि थोडंसं खोबरं. सानवीला लापसी खूप आवडते आणि आपण यात गूळ घालतो, त्यामुळे हे मुलांना देण्यासाठी ही छान ऑप्शन आहे. तर इथे दलिया आणि ड्रायफ्रूट छान रोस्ट झाल्यानंतर मी त्यात टाकते पाणी. मी इथे 1 कप दलियासाठी 3 कप गरम पाणी ऍड केलं आणि यात आता स्वीटनेस साठी गूळ ऍड केल्यानंतर याला 4 विसल होईपर्यंत कुक करून घ्यायचं. तर इथे कुकरमध्ये लापसी कुक होईपर्यंत मी थोडीशी आवरावरी करून घेते. माझ्याकडे ज्या हाऊस हेल्प येतात त्यांना मी माझी क्रॉकरी वॉश करायला देणं अवॉइड करते. त्यामुळे मी आता ही सगळी सिरामिकची भांडी वॉश करून घेते. मी किचनमध्ये नेहमी काम करते वेळेस असं इन बिटवीन थोडी क्लिनिंग करून माझा भरपूर वेळ वाचवते. कारण पर्सनली मला किचनमध्ये काम करते वेळेस काउंटरटॉप क्लीन ठेवण्याची सवय आहे. काउंटरटॉपवरती जेव्हा भरपूर मेस क्रिएट होतो तेव्हा कामं करायलाही थोडंसं डिफिकल्ट जातं. तर आजच्या दिवसाची सुरुवात मी 5 वाजता केली आहे, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ आहे. तर सानवीच्या टिफिनसाठी मी आज जो रव्याचा ढोकळा असतो ना, जो आपण दही घालून करतो, तो करणार आहे. तर त्याआधी मी ही सगळी भांडी पुसून ठेवून देते. या सिरॅमिक्सच्या भांड्यांना जर तसंच ठेवलं ना तर याच्यावरती हार्ड वॉटरचे स्टेन्स येतात. त्यामुळे मी नेहमी याला स्वच्छ पुसून मगच याच्या जागेवरती ठेवून देते. मला सिरॅमिक्सची क्रॉकरी खूप जास्त आवडते, त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला भरपूर सिरॅमिक्सची भांडी बघायला मिळतील. तर सानवीचा टिफिन बनवण्याआधी मी माझ्यासाठी थोडीशी कॉफी बनवते. सकाळी लवकर उठण्याची एक वेगळीच जादू असते. सगळं घर शांत असतं आणि मनही खूप फ्रेश असतं. दिवसाची सुरुवात थोड्या शांत वेळेसोबत झाली की पूर्ण दिवस छान जातो. होममेकरसाठी तर सकाळी लवकर उठणं खूप हेल्पफुल होतं. कामं हळूहळू शांतपणे करता येतात. स्वयंपाक, घर आवरणं आणि स्वतःसाठीही थोडा वेळ मिळतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह होते. छान थोडा वेळ बसून कॉफी एन्जॉय केल्यानंतर मी परत किचनमध्ये आली आहे. तर इथे कुकरच्या 4 विसल झाल्यानंतर मी आता कुकर ओपन करून बघते. लापसी छान कुक झाली आहे की नाही ते चेक करून घेते. लापसी मस्त कुक झाली आहे. आता मी याला एका कॅसरॉलमध्ये ट्रान्सफर करून घेते. तर इथे मी हे ढोकळा बनवण्यासाठीचं बॅटर रेडी करून घेतलेलं. या बॅटरसाठी मी 1 कप रवा, 1 कप दही आणि थोडंसं पाणी मिक्स करून याला एक अर्धा तास भिजत ठेवलेलं. तर इथे ढोकळा बनवण्यासाठी सर्वात पहिले स्टीमर रेडी करून घ्यायचं आणि मग या प्लेट्सला ग्रीस करून घेतल्यानंतर मग यात इनो ऍड करायचं. असं केल्यामुळे ढोकळा एकदम परफेक्ट बनतो आणि छान फुगतोही.
इनो टाकल्यानंतर याला हलक्या हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं. याला ओव्हर मिक्स करायचं नाही. आणि मग याला पटकन प्लेटमध्ये ट्रान्सफर करून स्टीम करून घ्यायचं. तर एका साईडला ढोकळा स्टीम होतोय तोपर्यंत मी तडका रेडी करून घेते. तर त्यासाठी तडका पॅनमध्ये मी थोडंसं ऑइल ॲड केलं आणि मग त्यात मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि हिरवी मिरची ॲड करून याला छान फ्राय करून घ्यायचं. ढोकळा छान 15 ते 20 मिनिट मीडियम गॅसवरती स्टीम करून घ्यायचा आणि मग ढोकळा थोडासा थंड झाला की मग यावरती तडका टाकून घ्यायचा. हा रव्याचा ढोकळाही खूप मस्त होतो. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग ब्रेकफास्टसाठी पण आपण हा ढोकळा बनवू शकतो. मी ढोकळा बनवते वेळेसच थोडा जास्त बनवला आहे, कारण आम्ही आज ब्रेकफास्टमध्ये ढोकळाच खाणार आहोत. लहान मुलांना हा ढोकळा खूप आवडतो. माझी मुलगी तर खूप आवडीने खाते. जर तुम्ही हा ढोकळा ब्रेकफास्टमध्ये बनवत असाल तर तुम्ही यासोबत जी ग्रीन चटणी असते ना ती सर्व करू शकता किंवा मग टोमॅटो केचप सोबत पण हा ढोकळा मस्त लागतो. तर इथे ढोकळा मी कट करून घेतला आहे. आता मी पटकन सानवीचा टिफिन पॅक करते. मुलांना टिफिनमध्ये रोज 30 भाजी पोळी दिली की ते बोर होतात आणि टिफिन फिनिश करत नाहीत. त्यामुळे मी सानवीला असे वेगळे ऑप्शन्स टिफिनमध्ये देते. तर तिचा टिफिन रेडी केल्यानंतर आता हा उरलेला जो ढोकळा आहे तोच आम्ही ब्रेकफास्टमध्ये घेणार आहोत. मी याला आता एका कॅसरॉलमध्ये ठेवून देते. सानवीचा टिफिन रेडी झाल्यानंतर तिला स्कूलसाठी रेडी केलं आणि मग थोडंसं किचन क्लीन करून घेतलं. सकाळची जी ही पॉझिटिव्ह एनर्जी असते ना ती सकाळी लवकर उठल्यानंतरच फील करता येते. थोडा वेळ बाल्कनीमध्ये बसून थोडासा टाइम स्पेंड केला आणि मग आम्ही ब्रेकफास्ट करायला घेतला. मग दोघांनीही छान ब्रेकफास्ट एन्जॉय केल्यानंतर मला थोडंसं कार्पेट क्लीन करून घ्यायचं होतं. इथे थोडीशी घरातली दुसरी कामं झाल्यानंतर आता मला बनवायची आहे मिसळ. तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये मिसळ बनवणार आहे. त्यासाठी मी कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण असतं ना ते सर्वात पहिले रेडी करून घेते. तर यासाठी मी रात्री थोडीशी तयारी करून घेतलेली, म्हणजे लसूण सोलून ठेवला आणि खोबऱ्याचे स्लायसेस मी असे नेहमी फ्रीजमध्ये करून ठेवते, म्हणजे ते मला जेव्हा वाटण बनवायचं असेल तेव्हा खूप इझी होतं. आणि ही मसाला पेस्ट मी थोडीशी जास्त बनवून ठेवणार आहे. ही कांदा आणि खोबऱ्याची जी पेस्ट आहे ना ती आपण कुठल्याही भाजीसाठी यूज करू शकतो, म्हणजे ज्या मसाल्यातल्या भाज्या असतात ना त्यासाठी आपण ही पेस्ट यूज करू शकतो.
तर आता ही मोड आलेली मटकी मी एकदा छान स्वच्छ पाण्याने वॉश करून घेते. आता आपण या मोड आलेल्या मटकीला मिसळमध्ये टाकण्यासाठी शिजवून घेऊ सेपरेट. तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं ऑइल ॲड केलं आणि मग थोडीशी हळद आणि पाणी टाकून याला छान शिजवून घ्यायचं. मला मिसळ खूप आवडते, पण तनोज एवढा आवडीने खात नाही, त्यामुळे मी खूप रेअरली मिसळ बनवते. आता जे मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं ना, त्याची छान पेस्ट बनवून घेते. तर या मिक्सर जारमध्ये मी आलं आणि लसूणही ॲड केलं आहे. ही पेस्ट आपण फ्रीझरमध्ये स्टोअर करून एक 8 दिवस याला यूज करू शकतो. माझ्या घरामध्ये जास्त मसाल्यांच्या भाज्या बनत नाहीत, पण तुमच्याकडे जर नॉनव्हेज बनत असेल ना, तर तुम्ही अशी ही पेस्ट बनवून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. ही पेस्ट जर रेडी करून फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवली ना, तर भाजी बनवायला लिटरली 5 मिनिट लागतात. मला रात्री शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे, त्यासाठी मी ही पेस्ट थोडीशी एक्स्ट्रा बनवून घेतली आहे. चला तर मग आता माझं सगळं प्रिपरेशन झालं आहे. आता मी छान मिसळ बनवून घेते. तर तेल गरम झाल्यानंतर त्यात भरपूर लसूण टाकून त्याला फ्राय करून घेतलं आणि मग बेसिक मसाले टाकून याला छान फ्राय करून घ्यायचं. मग ॲड करायची ही पेस्ट. तर आज इथे मी जो मार्केटमध्ये मिसळ मसाला मिळतो ना, तो यूज करणार आहे. तुम्ही यात कांदा लसूण मसालाही ॲड करू शकता, त्यानेही मस्त टेस्ट येते. हा मसाला परतून झाला की त्यात मटकी ॲड करून यात गरम पाणी ॲड करून घ्यायचं आणि मग याला छान 10 मिनिट उकळून घ्यायचं आणि बस रेडी झाली आपली मिसळ. मिसळ घरी खूप इझिली बनवून रेडी होते. मिसळ रेडी झाल्यानंतर आम्ही मस्त दुपारचं जेवण एन्जॉय केलं. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतेय. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.